श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 332 उर्वरित भाग. येथे ब्राह्मणाचे एकच घर. पुढे चालत राहण्याचे योग्य. सर्वज्ञांनी म्हटलं, बाई पक्षी उडत येतात तसे आमचे भक्त येत आहेत, त्यांच्यासाठी येथे थांबावेच लागेल, पुढे जाता येणार नाही. मग बाईसाने बैठक घातली. सर्वज्ञ बैठकीवर बसले. तेथे एक जोगी व जोगिनी होती. त्यांनी सर्वज्ञांना बघितले. ते निघाले. रस्त्याने चालताना जोगी सर्वज्ञांविषयी जोगिनीला म्हणू लागला, पाहिलेस का देवी, पृथ्वी पर्यटन केले, पुष्कळ पुरुष पाहिलेत, परंतु असे सुंदर पुरुष नाही बघितले. तिने म्हटले, साक्षात गोरक्षच असेल हो. त्याने सांगितले, हो, साक्षात गोरक्षच असे. स्तुती करत करत रस्त्याने जात होते व महाद आश्रमाने ऐकले आणि त्यांना विचारले, महात्मे हो, काय म्हणत आहात? त्याने म्हटले, आई, कनाशीचे मळ्यात एक पुरुष मुक्कामाला आहेत. मी पुष्कळ पुरुष पाहिलेत, परंतु असे पुरुष मी कधी कुठे पाहिलेच नाहीत. साक्षात गोरक्षनाथ. महादाईसा दादोसांना म्हणाली, दादो, ते आपले सर्वज्ञच असतील. मग त्यांना महादाईसाने सांगितले की आमची काही मंडळी मागाहून येत आहेत, त्यांना सांगा तुमचे सर्वज्ञ कनाशीच्या मळ्यात मुक्कामाला आहेत, तुम्ही शांततेने या. महादाईसा आणि दादोस पुढे निघून आले. दादोसाने सर्वज्ञांना पाहिले आणि तेथूनच दंडोत घालत आले. सर्वज्ञांनी दादोसांना शिरमालिंगन दिले. दादोशाने सर्वज्ञांना दंडोते घातली व श्रीचरणा लागले. सर्वज्ञांची महादाश्रयाने भेट घेतली. महादाईसाने दंडोत घातले व श्रीचरणा लागली आणि सर्वज्ञांजवळ बसली. सर्वज्ञांनी विचारपूस केली, कोण कोण येत आहे, आणि महादाईसाने सर्वांची नावे सांगितली व सोबागाई येत आहे असे सर्वज्ञांना सांगितले. सर्वज्ञ म्हणाले, असं सोबागाई येत आहे. मग सर्वज्ञांनी माकडाला सांगितले, तू जा आणि सोबागाला पाठीवर बसून घेऊन ये. मग माकड गेला आणि सोबागाला पाठीवर बसून घेऊन आला. नंतर सर्वांनी सर्वज्ञांना दंडोते घातली, श्रीचरणा लागले. साधेने सर्वज्ञांना पाहिले आणि पाहतच राहिली. पाठीवरचे ओझे गड्याशी आले. सर्वज्ञांचे लक्ष तिच्यावरच होते. ते दादोस पाहत होते. दादोस उठले व साधाच्या गड्याशी आलेले ओझे घेतले आणि म्हणाले, येलो साधा, सर्वज्ञांना दंडोते घाल. दादोस ओझे घेत असताना बाईसा म्हणाली, बाबा, हे असे कसे? मग सर्वज्ञांनी सांगितले, तीर्थ देवता पुरुष ये तिन्ही आपलविती. मग साधेने सर्वज्ञांना दंडोते घातली. श्रीचरणा लागताना साधा कडून खाली वाकलेले जात नाही असे बघून सर्वज्ञांनी आपला श्रीचरण थोडासा वर उचलून श्रीचरणाचा अंगठा तिच्या कपाळाला लावला. मग ती सर्वज्ञांजवळ बसली. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.